माझ्या तमाम आंबेगाव तालुक्यातील जनतेला आणि माझ्या पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनींना या मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। गेले अनेक दिवस या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात निवडणुकीची चर्चा आहे, पण निवडणुकीची चर्चा असताना साधारणपणे प्रत्येकाच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत। त्या प्रश्नाची उत्तर देणे कामी निश्चितपणे मला विचारलं गेलं, पण कालच मी माझी पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका जाहीर केलेली आहे। खरं पाहिलं तर या परिसरामध्ये पारगाव आणि पारगाव गटामध्ये संपूर्ण परिसरामध्ये घरामध्ये फिरत असताना मला आलेला अनुभव मी कथन केलेला आहे। त्या अनुभवामध्ये स्पष्टपणाने लोकांनी मला या निवडणुकीला तुम्ही उभे राहावे अशी भावना व्यक्त केलेली आहे। निवडणूक कालच आचारसंहिता जाहीर झालेली आहे आणि आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे गेले अनेक दिवस या मतदारसंघात फिरत असताना सामान्य माणसाचा जो आवाज आणि कानोसा लोकांपर्यंत आणि पत्रकारांपर्यंत जो पोहोचलेला आहे की या भागामध्ये काम करणारा, सतत लोकांमध्ये राहणारा, लोकांच्या सुखदुःखात राहणारा माणसाची आवश्यकता आहे अशी भावना अनेक लोक व्यक्त करतायत। त्याच्यामध्ये निश्चितपणे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या गटातील लोकांनी मोठं प्रेम दिलेलं आहे। त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीमध्ये मी इच्छुक आहे। पक्ष पातळीवर प्रयत्न करून तिकीट मागण्याचा प्रयत्न मी केलेला आहे, पण मला असं सध्या चित्र दिसतंय की समोरच्या उमेदवारांनी आपली उमेदवारी घोषित करून नेतृत्वाच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केलेली आहे। पण माझी या तमाम जनतेच्या आग्रह खातर माझी स्वतःची भावना अशी आहे, जर कदाचित या निवडणुकीत मी उभं राहावं की नाही याच्यात सुद्धा खूप मोठी संभ्रमावस्था माझ्या मनात आहे। कालच्या पत्रकार परिषदेत मी स्पष्टपणाने सांगितलं मी भूमिका घेण्यात आज मी ही सगळी माहिती गोळा झाली की निश्चितपणे त्याच्यावर मी माझी भूमिका जाहीर करणार आहे। तर कोणत्या पक्षाकडून आपल्याला ऑफर आली का? शेवटी लोकांच्या मनामध्ये काय आहे याचा काही ना काही खुलासा सामान्य पक्ष कार्यकर्त्यांना, पक्ष नेत्यांना असतो। अनेक कार्यकर्ते आग्रह करत असतात की पूर्वी मला शिवसेनेमध्ये काम करत असताना अनेक माझे सहकारी त्यांचाही आग्रह आहे की तुम्ही धनुष्यबाणाकडून लढा, कमळावर लढा, अन्य मशालीवर लढा, किंवा अनेक लोकांचा सूर असाही आहे की तुम्ही अपक्ष लढा। योग्य परिस्थिती पाहून अनेक जण मित्रांचा सल्ला घेऊन, आम जनतेचं मत घेऊन मी निश्चितपणे लढण्याचा विचार करतोय। कारण मला काल अशी परिस्थिती तयार झालेली होती की मला लढावं की नाही, तर आज तो विचार माझ्या मनामध्ये येतोय। जर जाणीवपूर्वक आपल्याला कोणी टाळत असेल आणि काम करून सुद्धा दुर्लक्षित करीत असेल तर आपल्याला भूमिका घेणं गरजेचं आहे असं अनेक लोकांचं म्हणणं आहे, ते मी करतोय। आपण जर निवडणूक लढवली तर जनतेचा, मतदारांचा पाठिंबा आपल्याला मिळेल का? या मतदारसंघात 100% लोकांची भावना आहे। सतत लोकांच्या सुखदुःखात, अडचणीत उभा राहणारा एक कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता म्हणून माझ्या कुटुंबात कोणी आमदार नाही, खासदार नाही, अन्य कोणी राजकीय बळ माझ्या पाठीशी नाही, म्हणून लोकांना असं वाटतं की हा सहज उपलब्ध होणारा आणि आम्हा सगळ्यांना भेटणारा कार्यकर्ता आहे, त्याचा या परिसरामध्ये त्यांना फायदा होईल आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला काम सहज सांगता येईल अशी भावना त्याच्यामध्ये आहे। त्या संदर्भात मी विचार करतोय। मला ज्या वेळेला आता निवडणुकीची तारीख जाहीर झाली आणि निवडणुकीला उभं राहायचं चाललं तर माजी खासदार आढळरावचा विचार घेतला का तुम्ही? नाही, साधारण गेल्या काही दिवस चर्चा चालू आहेत। अनेक कार्यकर्त्यांनी आढळराव पाटलांना स्पष्टपणाने सांगितलेलं आहे, जेव्हा तुम्हाला उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी तुम्हाला देऊ केली त्यावेळेस शिंदे साहेबांच्या सांगण्यावरून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलात। त्यांच्या समवेत सुद्धा आम्ही अनेक कार्यकर्ते डोळे झाकून कशाचाही विचार न करता त्यांच्या सोबत राहिलो
आज मात्र त्यांना तालुक्याच्या 15 सीटमध्ये एकही सीट मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यामुळं ते माझ्या निवडणुकीला निश्चितपणे आग्रह करताय, पण यश येतं की नाही या संदर्भात ते नक्की निर्णय घेतील. आणि त्याच्यानुसार मला त्यांची सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर असं वाटतंय की ते कार्यकर्त्यांच्या बाजूने, त्यांना प्रचंड कार्यकर्त्यांवर प्रेम आहे, कार्यकर्त्यांच्या बाजूने उभं राहणं त्यांना पसंत आहे. कदाचित ते योग्य निर्णय घेऊन माझ्यासोबत राहू शकतील असं माझं मत आहे. जर निवडणूक लढवायची जर ठरलं तर विजयासाठी आपली रणनीती काय असणार आहे? नाही, या मतदारसंघातून लोकांना सामान्य माणसाच्या बाजूने जाण्यामध्ये रस आहे. इथं कोणी रेडीमेड परिस्थितीवर आणि बोलायला सुद्धा भीती वाटणाऱ्या कार्यकर्त्याच्या सोबत जाण्याचं मत इथं नाहीये. त्याच्यामुळं मी सहज उपलब्ध होणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं माझी रणनीती सामान्य माणूस आहे. सामान्य माणूस हा माझ्या सोबतीला आहे आणि त्यांच्या जीवावर मी निवडणूक जिंकू शकतो असं माझं मत आहे. विधानसभेला लोकसभेला आपण एकनिष्ठेने काम केलं पार्टीचं, तर राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी या आजच्या घडामोडीच्या दुर्लक्ष का केलं? लोकसभेला सुरुवातीच्या काळात लोकसभेला जेव्हा सगळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलो त्यावेळेस खरं तर माझी खूप अशी तब्येत खणखणीत नव्हती, पण असणाऱ्या परिस्थितीत सुद्धा मी उत्तम प्रकारचं काम केलं आणि आपल्या सगळ्या नेतेकर्त्यांना चांगलं वाटेल असंच काम माझ्या हातून राहिलंय. गेल्या 35 वर्षाचा माझा इतिहास असा आहे, मी जिथं काम करतो तिथं प्रामाणिक काम करतो, अप्रामाणिक मी कधी वागत नाही. त्याचा परिणाम लोकसभा आणि विधानसभेमध्ये दिसला. माझ्या गावातून जवळजवळ 400चं लीड विधानसभेला आणि लोकसभेला सुद्धा मला देण्याचा मी प्रयत्न केलाय. आणि आजूबाजूला जास्त प्रमाणात मला फिरण्याची संधी उपलब्ध झाली नाही. जिथं जिथं मी काम केलंय तिथं तिथं मात्र प्रभावानं पुढे गेलोय, त्याच्यात चांगलं काम केलंय असं माझा भावना आहे आणि ते लोकांना वाटतंय. आता तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये दुसऱ्या उमेदवारांनी प्रचार चालू केलाय, तर आपल्याला डावललंय निश्चित असं तुम्हाला वाटतंय? तर मग आता तुमची कोणत्या पक्षाकडे ओढ राहील जाणे? नाही, माझी ओढ कोणत्याही पक्षाकडे अशी नाही, पण लोक माझ्या मनामध्ये अनेक शंका कुशंका होत्या की या निवडणुकीला एकतर आपण राजकारणामध्ये राहायचं असेल तर काही भूमिका घ्यायची असेल तर लढावं लागेल, आणि राजकारणातून बाजूला जायचं असेल तर राजकीय संन्यास घेऊन आपलं काम करावं, व्यक्तिगत काम करावं लागेल. पण आज मी सगळीकडे फिरतोय, लोकांचा आग्रह पाहिला तर लोक सातत्याने सांगतायत तुम्हाला भाऊ उभं राहायचंय, आणि तुम्हाला उभं राहायचंय तर मला कोणत्या ना कोणत्या निर्णयापर्यंत यावं लागेल आणि त्याच्यावर मी माझी भूमिका जाहीर करेन. याआधी जिल्हा परिषदेचं तुम्ही पद भोगलेलं आहे, तुम्हाला असं नाही वाटत का नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे? नक्की ही जागा नवीन सदस्यांना संधी मिळाली पाहिजे. मला त्याच्याबद्दल वाईट वाटायचं काही कारण नाही. मला एक टर्म मध्ये 7 ते 12 मध्ये काम करायची संधी मला मिळाली आणि मी इतक्या मोठ्या प्रमाणात काम केलं या मतदारसंघामध्ये की आजही गावागावामध्ये गेले की ते जाणवतंय. तुम्ही शाळेची इमारत पाहिली की लगेच तिथे लक्षात येतंय का कोणत्या साली ती बांधली आहे. तुम्ही ग्रामपंचायतची इमारत पाहिली की कोणत्या साली बांधली त्याचा लेखाजोखा समोर येतोय. रस्त्याचे प्रश्न असतील, बंदिस्त गटाराचे प्रश्न असतील, पिकअप सेटचे प्रश्न असतील, मंदिराचे सभा मंडपाचा प्रश्न असेल, आणि रस्ते अशा अनेक प्रश्न, पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, अशा अनेक प्रश्नांच्या पाठी लागून त्या पूर्ण घेऊन काम करण्याचा मी प्रयत्न केलाय. मी एखादी योजना सुरू केली ती अपूर्ण अवस्थेत सोडली अशी परिस्थिती राहत नाही. अनेक आज सध्या जर मार्केटला पाहिलं तर निम्म्या अर्ध्या योजना लोक चालू करण्यात आणि मंजूर करण्यात इंटरेस्ट आहे पण पूर्ण करण्यात इंटरेस्ट नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्यात मला चांगलं यश आलंय, लोकांनी कौतुक केलंय. 2012ला त्याचाच प्रत्यय म्हणून प्रत्येक मतदारसंघात 5-5 हजाराच्या फरकाने उमेदवार बिनधास्त लोकांनी निवडून दिले. याचा अर्थ माझ्या कामावर लोकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. मला असं वाटतं की मला अन्य कोणत्या पदामध्ये इंटरेस्ट नाही. जर मला अशाच लोकांची सेवा करण्याच्या पदामध्ये काम करायला संधी मिळाली तर मी उत्तम प्रकारचे करू शकतो. मी मात्र एकदाच ही संधी घेतली तर आता परत घेणार नाही, कारण नवीन माणसाला सुद्धा संधी मिळाली पाहिजे. आता निवडणुकीसाठी भाऊ तयार आहेत,
परंतु रणनीती आखलेली आहे तुम्ही, कधी काय करायचं, कधी कसं असणार आहे नियोजन आपलं? मी अजून विचार करतोय या संदर्भात. जर कदाचित चांगला संदेश आला तर त्या दृष्टीने प्रयत्न करून एक चांगलं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत. ही निवडणूक मी लढलो तर नक्की जिंकणार, ही माझी खात्री आहे. त्याच्यामुळे सध्या मी विचार करतोय की मी काय करावं.